नमस्कार, कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून संपूर्ण भारतात भारत सरकारच्या वतीने साजरा केला जातो। मतदार यादीमध्ये 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नाव येण्याकरिता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून जनजागृती केली जाते। आपल्या सोबत आज शिवाजी सायन्स कॉलेजच्या काही बीएससी फायनल इयरच्या काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। त्यांना या मतदानाबद्दल काय वाटते, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कोणाच्या यावर्षी पहिलं मतदान असणार आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहे। यावर्षी तुला डायरेक्ट थेट लोकसभा 2019चं मतदान करायला मिळणार आहे। काय तुझ्या मनातली? मला असं म्हणजे एक्साइटमेंट आहे की नेमकं म्हणजे कोणाला वोट द्यायचं हे सगळं सिच्युएशन बघून आणि म्हणजे स्वतःचं डिसिजन घ्यायसाठी खूप एक्साइटमेंट आहे मला। आता म्हणजे पहिलंच मतदान आहे, त्याच्यापुढे खूप असं एक्साइटमेंट आहे की आपलं सुद्धा मत पडू शकते म्हणून। आतापर्यंत मोठे माणसं जे मत करत होते त्यांना बघत होती, पण आता असं वाटतं की आपल्याला पण मतदान करायचा अधिकार आला आणि प्रत्येकाचं मतदान करायचा म्हणजे आपल्या भारतात प्रत्येकाच्या मताला म्हणजे लहान असो मोठं असो वयाचं कोणत्याही वयाचं असो किंवा आर्थिक स्तर असो कसंही असो, पण त्याच्या मताचा किंमत जी आहे ती एकसारखीच आहे। त्याच्यामुळे आपण पण मतदान करू शकतो। याची एक म्हणजे तुमचं हे मत बहुमूल्य मत आहे आणि एक हे मत असं सरकार बनवू शकते, सरकार पाडू पण शकते। हो नक्कीच, कारण प्रत्येकाच्या मताचं जे मूल्य आहे ते एक समानच आहे। बरं, आपल्या देशात जर असं बघितलं तर 100% मतदान कुठंच होत नाही। तर बाकी जे विद्यार्थी आहे यांना किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही लोक हे पाहत असेल तर त्यांना एक काय संदेश देशील? मी त्यांना हेच सांगेल की प्रत्येकाने हे मतदान करायला पाहिजे, कारण आपल्याला तो संविधानाने अधिकार दिलेला आहे। त्यामुळे आपल्या मताची किंमत ही आपल्याला समजली पाहिजे आणि नक्कीच सर्वांनी मतदान करावं असं मी सांगेन। नक्कीच सर्वांनी मतदान करावं असं या विद्यार्थिनीचं मत आहे। आपल्यासोबत अजूनही काही भरपूर विद्यार्थिनी आहे। तुझं मतदार यादीमध्ये नाव आलं आहे? नाही, माझं सध्या मतदार यादीमध्ये नाव आलेलं नाही, पण मी सगळ्यांना जे 18 वर्षावरील ज्यांचं मतदान यादीत नाव आलं आहे त्यांना मी सगळ्यांना अशी विनंती करेल की त्यांनी सगळ्यांनी मतदान करावं आणि माझं आल्यानंतर मी सुद्धा मतदान करेल। असं म्हणतात की या देशातले जे युवक आहे, जे तरुण तरुणी आहे, ह्या देशातलं म्हणजे भवितव्य घडू शकते, एक सरकार बनवू शकते, एक सरकार पाडू पण शकते। तर काय एक जनजागृतीपर या चॅनलच्या माध्यमातून संदेश देशील युवकांना? मी सगळ्यांना असं म्हणेल की आपण 18 वर्षाचं झाल्यानंतर सगळ्यांनी फॉर्म भरावा आणि सगळ्यांचं नाव येईलच मतदान यादीत आणि आपण पण सगळ्यांना असं प्रोत्साहित करावं, काही पथनाट्य वगैरे करून सगळ्यांना प्रेरित करावं की त्यांनी सुद्धा मतदान करावं। मतदार यादीमध्येच नाव येऊन फक्त चालणार नाही, तर आपल्याला मतदानाच्या दिवशी मतदानाच्या बूथवर जाऊन मतदान करणं पण आवश्यक असते। आपलं एक मत या म्हणजे एक आवडीचं सरकार बनवू शकते, तर सरकार पाडू पण शकते। आपल्यासोबत एक तरुणी आहे, काय सांगशील? एक्चुअली मुझे सबसे पहले तो टीनेजर्स को मैसेज देना है। टीनेजर्स को सबसे ज़्यादा एक्टिव रहना चाहिए क्योंकि वो लोग यंग है। जैसे हम इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक पे किसी की भी फोटोज़ लाइक करते हैं, उस पर कमेंट्स करते हैं, हमारे ओपिनियंस हम देते हैं। तो वैसे ही हमें पॉलिटिकल की जब बात आती है तो हमको वहाँ पे भी मतलब जैसे जो भी हमारे नेता हैं उन लोगों के बारे में इंफॉर्मेशन होनी चाहिए और हमको उनके बारे में सब मतलब इन्फॉर्मेशन होनी चाहिए क्योंकि हम लोग टीनेजर्स हैं। सो हमारे वहाँ पे भी ओपिनियंस होना चाहिए। मतलब आप लोग ऐसे ब्लैंक नहीं रह सकते क्योंकि मतलब आप जानते नहीं हो या हमारा कोई मतलब ओपिनियन नहीं है। आप या तो इस जगह रहो या तो उस जगह, मतलब आप ब्लैंक नहीं रह सकते हो। आपका डिसीजन बहुत इंपॉर्टेंट है और यंग मतलब जो टीनेजर्स हैं उनका तो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है क्योंकि हम तो मतलब क्रुशियल स्टेज पे और हम लोग ही आगे की जनरेशन है। तो आपण आज शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। पहिलं मतदान राहणार आहे काही विद्यार्थ्यांचं। काही विद्यार्थिनी आपल्यासोबत। तुम्ही 18+ झाले आहे? हो। यावर्षी तुम्ही आता पहिलं मतदान राहणार आहे? हो, फर्स्ट। काय म्हणजे काय बदल घडू शकते तुमचं मत? यावेळेस माझं फर्स्ट मतदान राहणार, तर मी खूप एक्साइटेड आहे पहिले तर वोट करायला। सर, आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि 65% जी जनसंख्या आहे ती युवा वर्ग आहे। तर माझं म्हणणं आहे की आपण मतदान करायलाच पाहिजे, कारण की तो आपला हक्क आहे। कारण की जर आजच्या आपल्या देशामधील लोकांनी संपूर्णपणे 100% जर मतदान केलं तर आपला देश हा चुकीच्या हातामध्ये कधीच जाऊ शकणार नाही। पण जेव्हा आपण आजच्या काळातली परिस्थिती पाहतो, काही लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणजे एखाद्या ठिकाणी हॉलिडे मनवले जातात, सुट्टी करतात, तर याच्यामध्ये सुशिक्षितांचीही मोठ्या प्रमाणात संख्या असते। तर आम्हाला या मतदार दिवसाच्या निमित्ताने हेच सर्वांना सांगायचं आहे की जर लोकशाही टिकून ठेवायची असेल आणि भारत हा सक्षम देश बनवायचा असेल, जे आपल्या देशामध्ये विविध पंथ आहे, संप्रदाय आहे आणि वेगवेगळे धर्म आहे,
आणि आपला देश हा लोकशाहीचा देश समजला जातो. या सर्वांना जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी आपला हक्क बजावलाच पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि त्याला जो दांडी मारेल तो एक प्रकारे पापाचाही भागीदार असू शकतो असंही मला वाटते. आणि माझं एवढंच सर्व लोकांना एवढंच संबोधन आहे की आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे, कारण की तो आपला संविधानिक हक्क आहे. आणि हा हक्क जर आपण बजावत नसोल तर एक प्रकारे आपण देशासाठी एक गुन्हाच करत आहे. कारण की तुमच्या एका मतामुळे एखादी सरकार हे सत्तेवर पण येऊ शकते आणि तुमच्याच एका मतामुळे एखादी सरकार हे सत्तेपासून दूर पण जाऊ शकते. तुमचं जे एक प्रकारे वोट आहे ते अमूल्य आहे आणि याचा फायदा आपण घ्यावा. आणि सर्वांचं मत हे अमूल्य मत आहे आणि प्रत्येकानं 100% मतदान हे करून आपलं आवडतं सरकार नेमायला पाहिजे. कसं आहे, लोकांनी मतदानाकडे जेवढं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे तेवढ्या गांभीर्यानं लक्ष देत नाही. आणि खेड्यापाड्यात खूपच बिकट परिस्थिती आहे, म्हणजे पैसे देऊन वोटिंग वगैरे हे ते. तर लोकांनी याच्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, कारण मतदान करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे आणि देशाप्रती ते प्रत्येकाचं आपलं एक कर्तव्य आहे. देशासाठी आपण तसं काही करत नाही, मतदान करून आपण एक चांगलं सरकार निवडलं पाहिजे असं मला वाटतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती पण केली जाते, परंतु अजूनही 100% मतदान हे कुठंच केलं जात नाही. असं वाटतं की 75% इलेक्शन होते किंवा 60% होते, 100% का बरं होत नाही? सर, याचं कारण असे असू शकते, आज जरी आपण बघतो की भारतामध्ये 50% जास्त युवा आहेत, परंतु आजचं जर युवा आपण बघितला सर तर अर्धे लोक सर टिकटॉकमध्ये व्हिडिओ बनवण्यात बिझी आहे, अर्धे लोक पबजी खेळण्यात खुश आहे, अर्धे लोक 14 फेब्रुवारी तयारी करण्यात खुश आहे. 1 मिनिट लागत नाही फॉर्म भरायला, इलेक्शन मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला. पण आज तेवढा वेळ नाही, आपल्याला पबजी खेळायला अर्धा तास वेळ आहे, पण आजच्या युवाला मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला वेळ नाही आहे सर. ही कुठेतरी शोकांतिक आहे. यामुळे असं होतं की एखादा चांगला पक्ष जर आपण विचार करतोय ना महासत्ता बनण्याचा, आज आपल्या देशाकडे 5वा महासत्ता म्हणजे जगातला सगळ्यात बलशाली देश म्हणून बघितला जाते, पण त्या बलशाली देशाचा युवा आज झोपलेला आहे. आणि ही अशी शोकांतिक आहे ज्याच्यामुळे आज आपला प्रदेश कुठेतरी मागं पडलेला आहे. आणि हा मागं पडलेल्याचं कारण आपण जेव्हा शोधतो ते आपल्याला असं आढळून येते की आपल्या भारतामध्ये आजचा जो युवा आहे तो खरंच त्याला ज्या प्रकारे ते मतदानाचं महत्त्व समजायला पाहिजे त्या प्रकारे तो आपल्या मताचं महत्त्व समजत नाही आहे. कारण की तो विसरलेला आहे की आपलं मत हे एखाद्या देशाला चांगलं सरकार निवडून देऊ शकते, जे सरकार आपल्या देशाला महासत्ता बनवू शकते, आणि आपलंच मत एखादं चांगलं सरकार पाडूही शकते, ज्यामुळे आपला भारत देश कधीच महासत्ता बनणार नाही. आपल्यासोबत बोलण्याकरता डॉक्टर तुषार वानखडे आहेत. सर NSSचे प्रोग्राम अधिकारी आहे. सर, मला तुम्ही सांगा, विद्यापीठाने असं एक सर्क्युलर जाहीर केलं आहे की म्हणजे मुलांची ॲडमिशन होण्याच्या आधीच त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे तपासून घेणं, किंवा नसेल तर तसं हे करायचं, याबद्दल काय सांगा? विद्यापीठाकडून हे प्रपत्र आपल्याला मिळालं आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने, त्याचप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे आपल्याला पत्र मिळालं. आणि ॲडमिशनच्या वेळेला आपण सर्वांना हा फॉर्म नंबर 6, त्याचप्रमाणे 7 आणि 8चं आपण दिलेलं जर का नाव दुरुस्ती असेल तर. परंतु यामध्ये मेजर प्रॉब्लेम असा आहे की जे मुलं सध्या इथे बसलेले आहेत त्यामधले जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांचं आधार कार्ड हे ग्रामीण भागातलं असल्यामुळे अमरावती शहरात त्यांचं रजिस्ट्रेशन काही होत नाही आहे. त्यांना त्याच ठिकाणी जाऊन BOLकडून तिथे नाव नोंदणी करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण एक मतदार जनजागृती सप्ताह NSS मार्फत दरवेळेस घेतो. त्या अनुषंगाने आपण हे जे फॉर्म्स आहेत ते विद्यार्थ्यांना दिले आहेत आणि बरेचसे नावं जे आहेत ते सध्या मतदार यादीमध्ये घेतलेले असून युद्धस्तरावर ज्या एंट्री लेवल ज्याला आपण म्हणतो 18 वर्ष जिथे क्रॉस झाले त्यांचे मॅक्झिमम जणांचे फॉर्म्स आपण भरून घेतले आहेत. ज्यांचं रहिवाशांचा दाखल्याचा जो प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि लवकरच जेव्हा ते आता जातील त्यांच्या गावाकडे तेव्हा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नाव नोंदणी करावी लागेल. आपल्या विद्यापीठ स्तरावर आणि महाविद्यालय स्तरावर ही कारवाई आपण पूर्ण केली आहे. मला असं वाटतं की भारत देश जो आहे हा तरुणांचा देश आहे आणि इथल्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील मोलाचं योगदान या तरुण पिढीचं राहणार आहे. आणि या दिशेने आपल्या विद्यापीठांनी खूप चांगलं पाऊल उचललं आहे की विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात येतो तेव्हाच त्याचं मतदार यादीमध्ये त्याचं नाव नोंदलं गेलं पाहिजे. आणि ही तरुण पिढी नक्कीच चांगले मतदार निवडून देईल आणि आपला मतदानाचा हक्क बजावेल असं मला वाटतं, अशी मला आशा देखील आहे. नक्कीच ही तरुण पिढी या देशाचं भाग्य बदलू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वैराडसह धीरज मानमोडे, कृषी विधान TV, अमरावती.